आपण नवऱ्याला तसं ठेवू, भाकर आणा कोणती बगरीची, सकाळी उठल्या उठल्या साबुदाणा वडा, दुपारच्याला एवढी भगर, संध्याकाळच्याला 2-4 दाशम्या, बगरीच्या भाकरी, शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, चिक्कीचे लाडू, हावरीचे लाडू, तिळाचे लाडू, लाडूच लाडू. कधी? नवरात्र उत्सवामध्ये. बघा आई जगदंबेने विना अन्न पाण्याचं युद्ध केलंय. आई जगदंबा म्हणत नव्हती महिषासुराला थांब थोड्या वेळ मी भाकर खाऊन येते, नाही ना. आई जगदंबेनं विना अन्न पाण्याचं युद्ध केलंय. मग आपण विना अन्न पाण्याचं नवरात्र धरून पहा, प्रसन्न होईल तुमच्यावरती. धरून पहा. धरताल नाही? हा, आपली गंमत अशी आहे, उपवास करा बकरीवाणी नुसतं खात राहा. हा, आपण वर्षभरात जेवढं खात नाही तेवढं नवरात्रात खातो, बरोबर ना. त्या बिचाऱ्या नवऱ्याचं भुसकाट पडत पार. आण भगर, आण साबुदाणा, आण शेंगदाणे. हा, नवरात्र करतो महाराज. बरं, आपण देवीच्या मंदिरात गेल्याच्या नंतर गाणे सुद्धा लय गोड म्हणतो महाराज. असे गोड गाणे म्हणतो. मी मागच्या वर्षी कीर्तनाला जाताना गाणं ऐकलं. गाणे काय म्हणतो आपल्याला ते कळत नाही. आता नवीन नवीन तर फारच विचित्र गाणे निघलेत, फारच विचित्र गाणे. मी एक गाणं ऐकलं मागच्या वर्षी चालू प्रवासामध्ये, कारण महाराज मला जरा सवय, मी स्वतः ड्रायव्हिंग करते. आजही येताना 300 किलोमीटर मध्ये 200 किलोमीटर मीच गाडी चालवली, आणि मला जरा सवय. मी एखादं मंडळ असेल, सप्ताह असेल, काही कार्यक्रम चालू असू, तिथं गेल्याच्या नंतर जरा हळूच गाडी घेते. मला ती पहिल्यापासून सवय, कारण मी लहानपणापासून जरा आत्राबच होते, खोटं बोलायचं नाही. मी त्या मंडळापाशी गेले, ते देवीचं मंदिर होतं, गाडी थोडी हळू घेतली, मी तिथं गाणं ऐकलं. देवी पुढं गाणं ऐकलं. तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग, तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग, काळूची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. गाणे, काही गाणे असतात काही, आणि म्हणतात खुडं महिला मंडळ सुद्धा म्हणतात कधी कधी असे गाणे. हा, गाणे तुम्हाला म्हणायचे ना, नाही वारकरी अभंग पाठ होत, ठीक आहे, तुम्ही गाणे म्हणा, आनंदाने म्हणा, पण त्या गाण्यामध्ये काहीतरी गोडवा असू द्या राजाओ. आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा गजुबा, आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा गजुबा, आणि तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा राजा उभा, तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा राजा उभा, तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा राजा उभा, तुझ्या ग दर्शनाला कोल्हापूरचा राजा उभा. आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा गजुबा, आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा गजुबा, आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा गजुबा, आई ग अंबाबाई तुझा सोन्याचा गजुबा. आई ग अंबाबाई तुझा चांदीचा गवटा, आई ग अंबाबाई तुझा चांदीचा गवटा, आणि तुझ्या ग दर्शनाला भाविक येती पटापटा. अशा ऐकायला, असे जरी गाणे म्हणलात ना तुम्ही, तर गोड वाटतंय कानाला ऐकायला. हा, दुसरे नसले पाठ होत असे म्हणा, पण असे ही चित्र काही नका म्हणत जाऊ. आराधना करा आई जगदंबेची. या ठिकाणी चलत असणारा शारदीय नवरात्र महोत्सव, या ठिकाणी सुंदररित्या या जोगेश्वरी मंडळ, बरोबर ना, जोगेश्वरी मित्रमंडळ, या मित्रमंडळाने अथांग कष्ट करून, सर्वांचं सहकार्य एकत्र करून, सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने, सर्वांच्या मार्गदर्शनाने चालवत असणारा हा नवरात्र महोत्सव. या नवरात्र महोत्सवाचं असणारं 16वं वर्ष. आतापर्यंत या तरुण कार्यकर्त्यांनी, या मंडळाने आतापर्यंत चांगल्या रीतीने जोपासलं. भगवंत चरणी प्रार्थना आहे, आई जगदंबे चरणी प्रार्थना आहे की आई, हे तुझं कार्य चांगलं होत आहे, हे जर तुला ठेवायचं असेल चांगलं, तर यांच्या हाताला अजून यश दे. कारण आज धर्माचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर तरुण कार्यकर्ते आज वारकरी संप्रदायाकडे येणं ही काळाची गरज आहे.
तरुण कार्यकर्ते जर इकडे आले तर निश्चित धर्माचं रक्षण झाल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला, सकाळी आमचं कीर्तन झालं, तिथं आमच्या महाराजांची मुलाखत घेतली. आमची कृष्णाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, फक्त मुलीच आहे आमच्याकडे. श्री क्षेत्र कात्रड, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर, इथून 300 किलोमीटर. सकाळी कीर्तन झाल्याच्या नंतर त्यांनी महाराजांची मुलाखत घेतली. त्याच्यामध्ये एक फार गोड प्रश्न विचारला त्यांनी महाराजांना की तुम्ही वारकरी शिक्षण संस्था चालू केली, मुलींची का केली? काय प्रश्न विचारला? तुम्ही वारकरी शिक्षण संस्था चालू केली पण मुलींचीच का केली? तर त्याच्या पाठीमागे महाराजांनी गोड उत्तर दिलं. महाराजांनी सांगितलं, जर धर्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर पुरुषापेक्षा महिला ही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सक्षम आहे, आणि त्या महिलेला प्रोत्साहन देण्याकरता मी कृष्णाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली. आज प्रत्येक घरात बघा, पुरुषापेक्षा महिलेचा परमार्थ जास्त चांगला आहे. का? पुरुषांना बिचारांना वेळ फार कमी असतो, त्यांच्या पाठीमागं बाहेरचे उद्योग जास्त असतात. महिला मंडळाला काही काम, म्हणून परमार्थ कुणी टिकवला जास्त? हा, आणि तो आपण जर टिकवला ना तर निश्चित आपल्या घराण्यात जी लहान लहान लेकरं येतं त्यांच्यावरती या परमार्थातून संस्कार चांगले घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी हे जोगेश्वरी मंडळ, तरुण मित्र मंडळ, नवयुवक तरुण मित्र मंडळ चांगल्या रीतीने या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन करताय. तर यांच्या हाताला अजून यश प्राप्त हो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी मराठी तडका यूट्यूब चॅनलवाले, त्याचप्रमाणे सुंदर असं नियोजन सर्व समस्त ग्रामस्थ शेटफळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी चोपदार काका असेल त्यांचेही मी सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करते. उपस्थित सर्व भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ शेटफळे सर्वांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. पेटी मास्तर काका त्यांचे पण मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी सुंदर अशी मृदंगाची साथ दिली, कारण खरं सांगायचं तर मृदंग म्हणजे हे एक मेलेल्या जनावरांचं कातड्यापासून बनवलेलं आहे. मेलेल्या जनावरांच्या कातड्यातून शब्द बाहेर काढायला किती ताकद लागते ही फक्त तिथं विचारायची. कारण यशोदाताई, मी का सांगते एवढं जीव तोडून, का मी 15 वर्षापूर्वी याच्यापासून सुरुवात केलेली आहे. माझी सुरुवात इथून झालेली आहे. 15 वर्षापूर्वी मी मृदंगच वाजवत होते, पण गंमत अशी झाली, PSI झाल्यावर पुन्हा हवालदार होत नाही ना, गंमत तशी झाली. पण आजही मी थोडका मोडका कामापुरता आश्रमामध्ये वाजवते. असं तर मेलेल्या जनावरांच्या कातड्यातून आवाज काढणं, शब्द काढणं ही ताकद इथं आहे. किती खा महाराज, जिरून जातं सगळं. आणि विशेष म्हणजे आज आमच्या यशोदाताईचं बोट फुटलंय, तरी पण वाजवण्याचा कार्यक्रम मात्र चालूच होता. तर यशोदाताईचे मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि तुम्हाला हे रत्न लाभलं म्हणून तुमचे सुद्धा अभिनंदन. कारण मी यशोदाताईला, आमच्या तिकडं महिला सप्ताह आता चालू आहे, माझ्या मुली तिकडंच गेलेल्या. मी ताईला फोन केला होता, पण ताईने सांगितलं, ताई तुम्ही फारच उशीर केलाय म्हणे. असं त्याचप्रमाणे ज्यांनी महाराष्ट्राला त्यांच्या आवाजाने वेड लावलं, अशा असणाऱ्या गोड आवाजाच्या, पहाडी आवाजाच्या आमच्या भगिनी हरिभक्तपरायण मंगलाताई गतीर, गोड आवाज आहे, पहाडी आवाज आहे, त्यांचे सुद्धा मनापासून हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे ज्या गोड आवाजाच्या, मंजूळ आवाजाच्या आणि उंच स्वराच्या अशा पूजाताई, त्यांचे सुद्धा मनापासून हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे महिला वर्ग, त्यांचे पण हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे चकलंब्याच्या आलेल्या 2 मुली, त्यांचे पण हार्दिक अभिनंदन. तसेच या ठिकाणी ज्यांनी सुंदर अशी कीर्तनाला साथ दिली, छोटे छोटे लेकरं, ज्या चाल म्हणल्या ठाईची, त्या मुली कितवीच्या सांगू? एक 3रीची आणि एक 4थीची. ह्या बारकाल्या पुली आहेत ना कोपऱ्यात उभ्या, एक 3रीची आणि एक 4थीची. मला एक गोष्ट सांगायची आहे, आपले 3री 4थीच्या लेकरांना अजून शेंबूड सुद्धा चांगला पुसता येत.
हे बघा तिसरी चौथीचे लेकर, म्हणजे यांच्यावरती एक संस्कार घडलेत. आणि दुसरी गोष्ट सांगते, यांना संस्थेत आल्याच्या नंतर यांची ही तयारी झाली. विशेष म्हणजे यांना घराण्यात कुठलाच वारसा नव्हता, तरी पण ही तयारी झाली. लेकर फार गुणी असतात, फार गोड लेकर असतात, पण त्यांना वळण देणं हे आपलं काम आहे. तर माझ्या कृष्णाई वारकरी शिक्षण संस्थेच्या आज 3 मुली या ठिकाणी आहेत. माझ्या 3ही मुलींचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. त्याचप्रमाणे कृष्णाई वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्या काही विद्यार्थिनी आहेत त्या सर्व विद्यार्थिनींना घडवण्याचं काम जे करतात, आज ह्या 3ही मुली तुमच्या समोर जे गात होत्या, जे काही पावली खेळत होत्या, आत्ता वास्तविक पाहता माझ्या मुलींचा वारकरी संप्रदायाचा अभ्यास संस्था चालू होऊन फार वर्ष नाही तर 1च वर्ष झाले, पण एका वर्षामध्ये माझ्या मुलींचा श्रीमद भगवद्गीतेचे 7 अध्याय मुखोद्गत आहे. संस्कृत श्रीमद भगवद्गीतेचे 7 अध्याय मुखोद्गत आहे, स्तोत्र पाठ आहे आणि 250 अभंग एका वर्षात पाठ आहे. किती चांगल्या चांगल्या कीर्तनकारांचे नाहीत 250, 250-250 अभंग त्यांची एका वर्षात पाठ आहेत. असे माझ्या गोड मुली इथं, आणि यांना सर्वांना घडवण्याचं, आणि विशेष विचारसागर ग्रंथाचा पहिला तरंग पण चालू आहे त्यांचा. यांना सर्वांना घडवण्याचं जे काम करतात, या ज्या मुली तयार आहेत, याचं सर्व श्रेय देत असेल तर ते मी माझे मालक हरिभक्त परायण गणेशजी महाराज नवले शास्त्री यांना. तेही आज कार्यक्रमाला उपस्थित आहे. वास्तविक पाहता 99% ते माझ्या कीर्तनाला कधीच नसतात, पण योगायोग ते सकाळी आहेत आणि आत्ता पण आहेत. याचं कारण असं आहे, त्यांना माहिती आहे ही बाई जर एकटी सोडावं तर ही कोणलाही जाऊन धडकीन रात्री. कारण माझी गाडी 100च्या खाली रात्रीची नसतीच. रासो म्हणून महाराज आज उपस्थित आहे, त्यांचे पण मनापासून हार्दिक अभिनंदन. उपस्थित सर्व जोगेश्वरी तरुण मित्र मंडळ, पुनश्च एकदा त्या मंडळाचे हार्दिक अभिनंदन. सुंदर असं सप्ताहाचं नियोजन या वर्षी केलं, पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा भव्य दिव्य नियोजनात हो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. झाले माझे 11 वाजलेत. झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करण्याच्या अगोदर भजन होईल. सर्वांनी टाळी आणि भजन. हरी जय जय 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 हरी कुमाई
धोबा रघुमाई धोबा 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 झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणी अर्पण करविली तैसी केली कटकट वाकुडे की नेट देव जाणे एरवी मी कोण असं या उक्तीप्रमाणे झालेली सेवा आई जगदंबे चरणी प्रार्थना करते आणि समर्पित करते. जय विठ्ठल जय हरी.